चला लवकर फास्ट जॉईन व्हा. चला लवकर या. जॉईनिंग मध्ये बरंच टाइम चाललाय. ऑडिओ म्यूट करा तुमचा. हे बघा अजून चालूच आहे कार्यक्रम जॉईनचा. कधी होते? चल त्याच्यानंतर मी जॉईन लक्षात घ्यायचं, टाइमवर यायचं. आता काय हेच करत बसायचं का? आता याच्यानंतर मी कोणाला जॉईन करून घेणार नाही. लास्ट चान्स आहे. तेच करत बसायचंय का? एक माणूस लावायचा जॉईन करायला फक्त. टाइमवर यायचं ना.
hello and welcome students again. So let us start the series. आपण पाहिलं याच्यामध्ये Darwin's Law of lecture. So what we will observe here in that lecture, mathematical logic strategy is त्याच्यामध्ये काही बिट्स झालेले स्टार्टिंगचे आपले. आता आपल्याला त्याच्यावर एक्सरसाइज सुरू करायचं मला वाटतं. काय काय बिट झाला त्याच्यामध्ये लॉजिकल कंपाऊंड स्टेटमेंट झालेले, त्यानंतर मागच्या लेक्चरमध्ये आपण काय पाहिजे लास्ट बीट पासून बघा. पूर्ण रिवाइज करायला अवघड जाईल आपल्याला पूर्ण चॅप्टर. तर तिथून लक्षात यायचं की मागच्या वीक मध्ये आपण पाहिलेलं आहे याच्यामध्ये की स्टेटमेंट कोणाला म्हणायचं आणि कोणाला नाही म्हणायचं. Declarative or assertive sentence which is either true or false, but was not simultaneously are called as a statement. Statements are denoted by the letters T, Q, R, S, etc. Sentences like imperative, interrogative, exclamatory, open sentences are not the statement in logic. ठीक है. इसके बाद अपन देखेंगे स्टेटमेंट के दो प्रकार हैं. एक मतलब सिंपल स्टेटमेंट आणि एक मध्ये कोणती कंपाउंड स्टेटमेंट. सिंपल स्टेटमेंट म्हणल्यावर फक्त आपण एका स्टेटमेंट म्हणलं तर इट इज टू अ सिंपल स्टेटमेंट. अँड कंपाउंड स्टेटमेंट इज नथिंग बट इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ two or more simple statement is called as a compound statement. दो या दो से ज्यादा सिंपल स्टेटमेंट को मिला के जो स्टेटमेंट बनेंगे उसको बोलेंगे कंपाउंड स्टेटमेंट. तो चलो मुझे कंपाउंड स्टेटमेंट में और क्या खास बात है, जैसे कि हमने बताया यहाँ पे कंपाउंड स्टेटमेंट में जुड़ाने के लिए लॉजिकल कनेक्टिव का ऑफर होतो. लॉजिकल कनेक्टिव, तर लॉजिकल कनेक्टिव मध्ये बरेच लॉजिकल कनेक्टिव्ह आहेत. 5 याच्यामध्ये पहिलं म्हणजे अँड, त्याचा सिम्बॉल रिस्पॉन्स, त्याला म्हणतात कंजक्शन. हे सगळे झालेले आपल्या याच्यामध्ये कंजक्शन. त्यानंतर ऑर, त्याला म्हणतात डिस्जंक्शन, सिम्बॉल देतो असं. इतर आपलं चालू होतं डिस्जंक्शन नंतर असतो इफ स्टेट. इफ स्टेटला सांगते तुम्हाला त्याचं नाव आहे इम्प्लिकेशन. मॅथमेटिकल नाव आहे इम्प्लिकेशन. सिम्बॉल एक तर असा आहे किंवा रिस्पॉन्स. त्याला काय म्हणते तुम्हाला कंडिशनल. काय म्हणते त्याला कंडिशनल. त्यानंतर बाय कंडिशनल. बाय कंडिशनल याच्यामध्ये काय असतो डबल एरो असा किंवा असा. याला कोणते तुम्हाला डबल इम्प्लिकेशन. काय म्हणते डबल इम्प्लिकेशन. मग त्यानंतर शेवटचा आहे नॉट. नॉटला काय म्हणते इट इज नथिंग बट निगेशन इज देयर. ठीक आहे. बघा आता काय काय करता याच्यामध्ये. सर ते चौथं काय लिहिलंय. थांब 2 मिनिट थांब. इथे काही मुलं जॉईन वाले त्यांना टाइमचं माहित नाही वाटत मला वाटतं. कधी जॉईन व्हायला येऊन मागच्या लेक्चर मध्ये बारीक बारीक या डबल एरो किंवा हा सिम्बॉल पाहिजे. सर आवाज येत नाहीये. आवाज एवढं बघा पहिले. सर येत आहे आवाज, पण काही काही जण माइक ऑफ करायलेत आणि मग ते स्क्रीन प्रेझेंटिंग व्हायली. असं आहे का. त्यांना म्यूट करायला सांगा ना. सुशांत आडिओ म्यूट कर. सुमित गाडे आहे का बघायला का ते ऑडिओ म्यूट करा तुमचं. बघा डिस्टर्ब करायला लेक्चर मध्ये. एक मिनिट.
सगळ्यांच्या ऑडिओ म्यूट पाहिजे तर लेक्चर छान होईल. आता मी जॉईन करण्यासाठी एक माणूस लावतो. आता टाइमवर येणार नाही हे मुलं. बघा, तर हे आपण सगळं एक पाहिलं लेक्चरमध्ये. त्याचं आता पुन्हा आपण पाहिलं. तिसरं काय तुम्हाला नॉट. नॉटला सिम्बॉल आहे निगेशन. याला मॅथमेटिक्स मध्ये वर्ड आहे निगेशन. मी सगळं समजून सांगितलं तुम्हाला. पुन्हा जे मागे लेक्चर झालेले आहेत 2 लेक्चर त्याचे रेकॉर्डिंग पाठवणार असेल मी. ते रेकॉर्ड जेवढं आपण लेक्चर घेतो सगळे ते रेकॉर्डिंग चालू आहे. त्यामुळे मागे जर कोणाचा गेला असेल तर याच्यासाठी रेकॉर्डिंग पाठवू. मागचे लेक्चर तुम्हाला व्यवस्थित बघता येईल है ना. मागचे लेक्चर बघून तुम्हाला ते अजून चांगलं समजेल. बघा आता काय करता येईल लक्षात घ्या. सगळ्यांनी व्यवस्थित बघा. तर या ठिकाणी आपण हे घेतलं होतं मागच्या लेक्चरमध्ये. अँड म्हणल्यावर काय असतो 2 स्टेटमेंट मध्ये. आज आपण अँड लावलं तर काय असतं 2 स्टेटमेंट मध्ये 2 ट्रू 2 फॉल्स. त्याच्यामध्ये अल्टरनेटली एक ट्रू एक फॉल्स एक ट्रू एक फॉल्स असेल. तर अँडचा नियम काय सांगतो, दोन्ही जर ट्रू असेल तर ट्रू असेल, एक जरी ट्रू असेल तर फॉल्स असेल, एक जर फॉल्स असेल तर फॉल्स आणि बाकी सगळे काय फॉल्स. अँड मध्ये 2 ट्रू असेल तरच ट्रू, बाकी सगळ्या केस मध्ये काय असतो फॉल्स. त्यानंतर आपण पी और क्यू पाहिला होता. डिस्जंक्शन मध्ये काय नियम होता, ऑर म्हणजे काय, 2 पैकी दोन्ही ट्रू असेल तर सेम, दोघांपैकी एक जरी ट्रू असेल तर ट्रू, दोघांपैकी एक जरी ट्रू असेल तर ट्रू. पी आणि क्यू मध्ये बघायचं. आणि दोन्ही फॉल्स असेल तर फॉल्स. हे मागच्या वेळेस झालेलं आहे. त्यानंतर कंडिशनल सांगितलं होतं. पी कंडिशनल क्यू मध्ये काय सांगितलं होतं, दोन्ही ट्रू असेल तर ट्रू आणि सांगितलं होतं पहिला ट्रू आणि दुसरा फॉल्स असेल तर फॉल्स. बाकी सगळे केस मध्ये काय भेटणार तुम्हाला ट्रू भेटणार. फक्त एवढंच महत्वाचं आहे कंडिशनल मध्ये पहिला ट्रू आणि दुसरा फॉल्स असेल तर फॉल्स, बाकी सगळ्या केस मध्ये ते काय असतो ट्रू असतो. त्यानंतर नेक्स्ट आपण पाहिलं तर याच्यामध्ये बाय कंडिशनल आपलं चालू होतं मला वाटतं. तर बाय कंडिशनला काय म्हणते डबल इम्प्लिकेशन. तर हे काय असतो, फर्स्ट कंडिशन इज डिपेंड ऑन द सेकंड वन, सिमिलरली सेकंड कंडिशन इज डिपेंड ऑन द फर्स्ट वन. बरोबर आहे. बरोबर म्हणजे द पॉइंट्स आर कोलिनियर. पॉइंट्स आर कोलिनियर इफ एंड ओनली दे लाय ऑन द सेम लाईन. म्हणजे याचा अर्थ काय, पॉइंट्स कोलिनियर कधी असतील जेव्हा ते काय असेल कोलिनियर असेल म्हणजे एकाच लाईनवर आहे. आणि जसा उलटा एकाच लाईनवर सगळे पॉइंटला काय म्हणते कोलिनियर म्हणता येईल. व्हॉट कॅन इफ अँड ओनली इफ चा बोला बोला काय अडचण आहे. काय अडचण आहे. तर इफ अँड ओनली इफ मध्ये फर्स्ट कंडिशन इज डिपेंड ऑन द सेकंड वन, सिमिलरली सेकंड कंडिशन इज डिपेंड ऑन द फर्स्ट वन. इफ अँड ओनली इफ असा असतो. मग त्याच्यामध्ये त्याचा जर ट्रूथ टेबल पाहिला तुम्ही तर सगळ्यात चालू आहे बघा. त्याच्यामध्ये काय लक्षात घ्यायचं, ट्रूथ टेबल मध्ये डबल इम्प्लिकेशन जर सेम असतील म्हणजे पी आणि क्यू आता सेम व्हॅल्यूज म्हणजे कसा दोन्ही ट्रू असेल सेम व्हॅल्यू ठेवली पी ट्रू आणि क्यू ट्रू तर काय भेटणार ट्रू. आता याच्यामध्ये सुद्धा दोन्ही व्हॅल्यूज फॉल्स फॉल्स आहे पण दोन्ही कसे सेम आहे. सेम असेल तर व्हॅल्यूज काय भेटतात डबल इम्प्लिकेशन मध्ये ट्रू भेटतात. आणि जर डिफरंट असतील तर काय भेटतात फॉल्स. डिफरंट असेल तर काय भेटतात फॉल्स. बाकी सगळ्या केस मध्ये ते काय मिळणार दे आर ट्रू वन. बरोबर आहे. तर हे त्याच्यामध्ये केस आहे. तर लक्षात घ्या बाय कंडिशनचा नियम जर पाहिला तर काय म्हणतो दोन्ही जर सेम असतील ट्रू ट्रू तर तुम्हाला काय भेटणार ट्रू. दोन्ही फॉल्स असतील म्हणजे तरी फॉल्स असेल तरी सेम आहे दोन्ही सेम आहे एफ एफ तर काय भेटणार ट्रू. आणि जर डिफरंट असतील की ज्याच्यामध्ये ट्रू फॉल्स दॅट इज इक्वल टू फॉल्स, फॉल्स ट्रू दॅट इज इक्वल टू किती फॉल्स भेटणार. हे तुम्हाला ट्रूथ टेबल सगळ्याचं लक्षात घ्यायचं. आणि शेवटचा मूल्यावर ते असतो निगेशन. निगेशन मूल्यावर काय नॉट. नॉट म्हणजे उलटा. ते तुम्हाला पहिलेच म्हणलं की हे कसं आहे युनरी ऑपरेटर आहे. हा फक्त एका स्टेटमेंटवर ऑपरेट होतो. म्हणजे याच्यामध्ये फक्त काय नॉट लावायचा आणि पुढे जायचा. याच्यातील सिम्बॉल दिस इज द निगेशन सिम्बॉल. म्हणजे कसं तुम्हाला म्हणलं मी रोम इज इन इटली तर तुम्ही काय ना रोम बाप नहीं गए बाप. अरे मला लेक्चर लेक्चर पाहिले काय विषय ऑडिओ म्यूट करा ना. कोणाचं चालू तेच बघा तू कोणाचं चालू आहे कोणाचा बंद आहे. रोम इज इन इटलीचा उलटा असतो रोम इज नॉट इन इटली. म्हणजे निगेशनचा अर्थ काय असतो ऑपोजिटचा असतो.
रोम इज इन इटलीचा उलटा रोम इज नॉट इन इटली हे झाला उलटा. आणि जर तुम्हाला दिलं रोम इज नॉट इन इटली तर त्याला काय करायचं रोम इज इन इटली हे म्हणतो त्याला दिस व्हॉट इज सेड टू बी द निगेशन. निगेशन म्हणजे उलटा. आलं लक्षात. तर हे जे कनेक्टिव्ह आहे हे कनेक्टिव्ह काय करतो आपण जनरली दोन स्टेटमेंटला जॉईन करण्यासाठी अँड चा वापर करतो आपण. दोन स्टेटमेंटला जॉईन करण्यासाठी ऑर चा वापर करतो. कंडिशनल मध्ये सुद्धा कसा असतो इफ यू स्टडी हार्ड वर्क देन यू विल पास द एक्झामिनेशन. म्हणजे जर तुम्ही अभ्यास चांगला करत असेल हार्डवर्क करत असेल तर तुम्ही परीक्षेमध्ये काय होणार पास होणार. त्यामुळे याला काय म्हणते कंडिशनल स्टेटमेंट. इफ यू स्टडी हार्डवर्क देन यू विल पास द एक्झामिनेशन. जर तुम्ही हार्डवर्क करत असेल तरच परीक्षेमध्ये काय होणार पास होणार. हे कंडिशनल स्टेटमेंट आहे. त्यानंतर बाय कंडिशनल मध्ये मी जसं मी तुम्हाला एक्झाम्पल दिली की दोन्ही कंडिशन एकमेकांवर डिपेंड असतात. जसं मी तुम्हाला काय सांगितलं पॉइंट्स आर कोलिनियर इफ अँड ओनली इफ दे लाय ऑन द सेम लाईन. म्हणजे याचा अर्थ काय की सेम लाईनवर पॉइंट असतील तर त्याला काय म्हणतोय कोलिनियर म्हणतोय. एक अर्थ असा निघाला. आणि पुन्हा हा पॉइंट कोलिनियर आहे त्यामुळे ते एकाच लाईनवर आहे हे त्याचा दुसरा अर्थ निघाला. म्हणजे कोलिनियर असेल तर एकाच लाईनवर तिन्ही पॉइंट राहणार. दिस इज एक्झाम्पल. एक्झाम्पल these are the 3 points. बघा पुन्हा अरे हेच काम करायचं करे जॉईन करायचं. हा आता मी हे शेवटची संधी बरं का त्याच्यानंतर कोणाला जॉईन करून घेणार नाही. 11 पास व्हायला तरी तुमचं जॉईनिंग चालूच आहे. तर हे 3 पॉइंट जर असतील याला कोलिनियर कधी म्हणता येईल जेव्हा ते एकाच लाईनवर असतील. हे तरी पहिली कंडिशन. दुसरा अर्थ काय हे पॉइंट्स एका लाईनवर असल्यामुळे ते काय आहे कोलिनियर. म्हणजे बाय कंडिशनल. बाय कंडिशनल म्हणजे कसं आहे फर्स्ट कंडिशन इज डिपेंड ऑन द सेकंड वन. सिमिलरली सेकंड कंडिशन इज डिपेंड ऑन द फर्स्ट वन है ना. दिस वन हे त्याला बाय कंडिशनलचा अर्थ. त्यानंतर शेवटचा आपण पाहिला नॉट. नॉटला कसं लिहिते निगेशन सिम्बॉल. हा निगेशन त्याला मॅथमॅटिकल नाव आहे. निगेशन म्हणजे उलटा असतो. म्हणजे काही स्टेटमेंट जर असतील जसं मी तुम्हाला सांगितलं की स्टेटमेंट रोम इज इन इटली. इटली म्हणजे इटली नाही इटाली. दिस वन. तर निगेशन पी ला असे ते निगेशन बी कसे ते रोम इज नॉट इन इटली. रोम कसा इटलीमध्ये नाही. ठीक आहे. त्यानंतर हे 5 लॉजिकल कनेक्टिव्ह त्याला ऑपरेटिव्ह त्याला तुम्हाला काय म्हणता येईल सेंटेन्शियल कनेक्टिव्ह लाईक दॅट. पुन्हा हे 5 जे दुवा आहेत ज्या दुवा म्हणतात दोन स्टेटमेंटला जॉईन करण्यासाठी वापरतात. त्याच्यामध्ये जी शेवटची आहे याला तुम्हाला दोन स्टेटमेंटवर जॉईन करता येत नाही त्यामुळे त्याला युनरी ऑपरेटर म्हणता येईल. हे फक्त एकाच स्टेटमेंटवर ऑपरेट होतो त्यामुळे त्याला काय म्हणता येईल युनरी ऑपरेटर म्हणता येईल. मग त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं काय सगळ्यांचं ट्रूथ टेबल. बघा सगळ्यांचं ट्रूथ टेबल साठी काय करावं लागेल लक्षात घ्या. तर सगळ्यांचा ट्रूथ टेबल साठी जर पाहिलं आपण तर काय काय करता येईल लक्षात घ्या. ट्रूथ टेबल मध्ये सर्वात पहिले तुम्हाला कसा लक्षात घ्यायचा 2 स्टेटमेंट. हे पाठच पाहिजे तुम्हाला. नेहमी 2 स्टेटमेंट जर असतील तर नेहमी पी मध्ये 2 ट्रू 2 फॉल्स आणि क्यू मध्ये अल्टरनेटली 1 ट्रू 1 फॉल्स 1 ट्रू 1 फॉल्स. कॅपिटल घ्यायचं. कॅपिटल बरं का हे सगळे कॅपिटल आहे. मग त्यानंतर पहिला रूल रिपीट करा. पहिला रूल म्हणजे बघा कंजक्शनचा. सर एकदा रिपीट करा ना. काय तू हे तुम्ही जे पहिले लेक्चर होता का पहिले लेक्चर होतं की तुम्ही ते सांगा मला होते का हो करायचं सांगा ना पहिले. हो खूप बोलतो खूप कसं म्हणजे काय रिपीट करतो तुला काय कळलं नाही सांग मला. अरे 2 स्टेटमेंट जर असतील तर कंपल्सरी 2 मध्ये पी मध्ये स्टेटमेंट मध्ये पहिल्यांदा 2 ट्रू घ्यायचा आणि 2 फॉल्स घ्यायचा. आलं लक्षात. आणि याच्यामध्ये ट्रूथ टेबल म्हणतात त्याला. एका मध्ये ट्रू फॉल्स 2 स्टेटमेंट असतील तर हे नेहमी आहे सगळ्यांमध्ये सेम असतील. पी स्टेटमेंट मध्ये 2 ट्रू 2 फॉल्स आणि क्यू म्हणल्यावर अल्टरनेटली 1 ट्रू 1 फॉल्स 1 ट्रू 1 फॉल्स असं घ्यावं लागतं है ना. कधीही लक्षात घ्यायचं 2 स्टेटमेंट असतील तर असा घ्यायचं नेहमी. पी मध्ये 2 ट्रू 2 फॉल्स क्यू मध्ये 1 ट्रू 1 फॉल्स 1 ट्रू 1 फॉल्स. आता रियल रूल काय सांगतो बघा. आणि जरूर
आता दोन स्टेटमेंट मध्ये पी आणि क्यू मध्ये अँड असतील तर अँडचा नियम काय सांगतो, दोन्ही जर ट्रू असेल तर ट्रू, दोघांपैकी एक जरी ट्रू असेल तरीही ते काय भेटतात फॉल्स, एक जरी फॉल्स असेल तर काय भेटतात फॉल्स, आणि दोन्हीचे दोन्ही फॉल्स असेल तर फॉल्स हा नियम आहे. म्हणजे कंडिशनचा नियम काय सांगतो, दोन्ही व्हॅल्यू जर ट्रू असेल तर ट्रू भेटणार, नाहीतर बाकी सगळे केस मध्ये काय भेटणार फॉल्स भेटणार, हा कंडिशनचा रूल. त्यानंतर डिस्जंक्शनचा रूल तुम्हाला सांगितलेला आहे. डिस्जंक्शन म्हणजे ऑर, त्याचा वर्ड ऑर आहे, तर ऑर म्हणल्यावर तुम्हाला लक्षात आलं असेल दोन्ही ट्रू असेल तर ट्रू, दोघांपैकी एक जरी ट्रू, ऑर आहे ना, ऑर म्हणजे हा ट्रू असेल तरी चालेल, त्यानंतर एक फॉल्स एक ट्रू असेल तरीही चालेल, आणि दोन्ही फॉल्स असेल तर व्हॅल्यू इक्वल टू फॉल्स. जरा पी और क्यू, ऑर म्हणल्यावर असा उलटा त्याचा. त्यानंतर आपण काय पाहिलं कंडिशनल, सिंगल. कंडिशनल मध्ये काय महत्वाचं आहे काय लक्षात घ्यायचं की दोन्ही ट्रू असेल तर कंडिशन मध्ये काय असतो ट्रू असतो, पण जर पहिला ट्रू आणि दुसरा फॉल्स असेल तर काय भेटणार फॉल्स, आणि बाकी सगळ्या केस मध्ये हे काय भेटणार ट्रू, हा काय भेटणार ट्रू. तर हे लक्षात घ्या, मी मागच्या लेक्चर मध्ये सुद्धा व्यवस्थित घेतलेला आहे, आणि अजून जर कोणाला कळालं नसेल तर मी याच्यामध्ये पहिल्या लेक्चरचे मी दुसऱ्या लेक्चरचे रेकॉर्डिंग पाठवणार आहे तुमच्या ग्रुपवर, तर त्यावेळेस तुम्हाला बघून सुद्धा पुन्हा लक्षात येईल काय करायचं आहे. कारण पुन्हा हो सर पाठवा. पाठवा सर. हो हो, कारण पुन्हा ते सांगत बसतो तर आपलं पुढे जाणारच नाही, आपण कोणाला हे करणार नाही कोणाला ते करणार नाही. ऑनलाईन लेक्चर मध्ये दररोज तुम्हाला यावं लागतं, एक जरी दिवस तुम्ही अपसेंट असतील तर पुढचं तुम्हाला कळणार नाही, कारण ते मागच्या लेक्चरला झाला असेल तो लक्षात. त्यामुळे व्यवस्थित बघा, काही मिस करू नका, याच्यामध्ये लक्षात घ्यायला पाहिजे. कंडिशनचा नियम आहे दोन्ही ट्रू असेल तर ट्रू, पहिला ट्रू दुसरा फॉल्स, त्याच्यामध्ये लक्षात घ्यायचं, मी मागच्या लेक्चर मध्ये सांगितलं होतं पहिला ट्रू दुसरा फॉल्स हा महत्वाचा आहे. त्यामध्ये कधी पहिला ट्रू दुसरा फॉल्स असेल तरच फॉल्स, आणि बाकी सगळ्या केसमध्ये काय असतं ते ट्रू असतं. शेवटचा पी बाय कंडिशनल क्यूचा नियम काय सांगतो की जर दोन्ही स्टेटमेंट मध्ये दोघांची व्हॅल्यू सेम असतील, दोन्ही स्टेटमेंट आपण कशामध्ये बघायला बाय कंडिशनल पी आणि क्यू मध्ये बघायला, तर दोन्ही सेम असतील, बघा हे ट्रू आणि हे ट्रू सेम व्हॅल्यू आहे, सेम व्हॅल्यू असेल तर काय भेटणार ट्रू, आणि जर डिफरंट म्हणजे हे बघा फॉल्स फॉल्स दोघांमध्ये कशी व्हॅल्यूज आहे सेम व्हॅल्यूज आहे तर काय भेटणार ट्रू, आणि जर डिफरंट असतील हा ट्रू आणि फॉल्स डिफरंट असेल तर व्हॅल्यू काय भेटणार फॉल्स, डिफरंट असेल तर व्हॅल्यू काय भेटणार फॉल्स, बाकी सगळ्या केसमध्ये काय भेटणार ट्रू. हे लक्षात घ्यायचं तुमचं. त्यानंतर जे तुम्हाला शेवट सांगितलं निगेशन, ते निगेशन कोणाला अप्लाय करता येईल, जसं मी निगेशन पी घेतला तर निगेशन म्हणजे काय असतं उलटा, मी तुम्हाला तर सांगितलं निगेशन म्हणजे उलटा म्हणजे काय, आता पी मध्ये दोन ट्रू दोन फॉल्स आहे तर निगेशन पी म्हणजे कसा उलटा असेल, उलटा म्हणजे काय म्हणतात दोन फॉल्स दोन ट्रू उलटा. पुन्हा जर मी मला निगेशन क्यू काढायचे असेल तर हा क्यू स्टेटमेंटचा उलटा, क्यू मध्ये काय ट्रू फॉल्स, उलटा म्हणल्यावर उलटा होणार, म्हणजे ट्रूचा काय भेटणार फॉल्स, हा ट्रू आहे तर फॉल्स भेटणार, फॉल्सचा काय भेटणार ट्रू भेटणार, ट्रूचा काय भेटणार फॉल्स भेटणार, आणि फॉल्सचा काय भेटणार ट्रू भेटणार, उलटा. निगेशन म्हणजे काय असतो उलटा असतो, उलटा. ठीक आहे, तर हे झाले कनेक्टिव्ह. पहिला हा अँड, हा ऑर, हा कंडिशनल, हा बाय कंडिशनल, आणि हा निगेशन. सगळ्यांना सांगितलं तुम्हाला मी एकदम सिंपल वेने लक्षात घ्यायचा. कंजक्शन मध्ये दोन्ही ट्रू असेल तरच ट्रू, बाकी सगळ्या केसमध्ये फॉल्स. डिस्जंक्शन मध्ये एक जरी ट्रू असेल दोघांपैकी तर ट्रू नाहीतर फॉल्स. कंडिशनल मध्ये पहिला ट्रू दुसरा फॉल्स तरच फॉल्स, बाकी सगळे काय ट्रू. आणि बाय कंडिशनचा नियम काय सांगतो दोन्ही सेम असेल तर ट्रू, दोन्ही सेम असेल तर ट्रू नाहीतर सगळे काय असेल फॉल्स. निगेशन म्हणजे काय उलटा, जे काय असेल कोणाचं निगेशन काढायचे असेल ते ट्रू असेल तर फॉल्स घ्यावा लागेल, आणि फॉल्स असेल तर ट्रू घ्यावा लागेल. तर एवढं जर तुम्हाला थेरी कळत असेल तर यामध्ये तुम्हाला आता पहिली एक्सरसाइज सॉल्व्ह करता येईल. एवढी मी थेरी सांगितलं 3 दिवसापासून है ना, आता थोडी सांगितलं 3 दिवसापासून मी थेरी समजून सांगायला, तर ते जर आपल्याला लक्षात आला असेल तर या याच्यावर आपल्याला डिपेंडवर आपण पहिली एक्सरसाइज करता येईल. एक्सरसाइज 1.1 सगळ्यांकडे टेक्स्टबुक पाहिजे आणि सोबत नोटबुक सुद्धा पाहिजे, काही तुम्हाला जर विचारलं तर तुम्हाला ते सॉल्व्ह करायचं. तर मी पहिला क्वेश्चन वाचतो, आता मी क्वेश्चन लिहित नाही कारण क्वेश्चन मोठे याच्यामध्ये. तर पहिला क्वेश्चन आहे स्टेट विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस आर स्टेटमेंट, म्हणजे स्टेट करायचं कोणकोणते सेंटेन्सेस स्टेटमेंट आहे. जस्टिफाय युअर आन्सर,
आन्सर जस्टिफाय करा. इन केस ऑफ द स्टेटमेंट, जर स्टेटमेंट असतील तर जस्टिफिकेशन द्या काय आहे म्हणून. आणि राईट डाऊन द ट्रूथ व्हॅल्यू. ट्रूथ व्हॅल्यू पण सांगितलं की स्टेटमेंट जर ट्रू असेल तर ट्रूथ व्हॅल्यू काय असेल, कॅपिटल टी. आणि स्टेटमेंट जर फॉल्स असेल तर ट्रूथ व्हॅल्यू काय असेल, कॅपिटल एफ. आता याच्यामध्ये पहिला क्वेश्चन आहे 5 + 4 = 13. पहिला आहे 5 + 4 = 13. तर सांगा आपला स्टेटमेंट आहे का? येस, टेल मी नाउ वेदर इट स्टेटमेंट ऑर नॉट. जल्दी बोलो, दिसायला सगळ्यांना व्यवस्थित. हा बोला, स्टेटमेंट आहे का? हो आहे. कारण 5 + 4 हे काय असते लक्षात घ्या. मला इथे कळत नाही. 5 + 4 हे 9 असतो. 9 असेल तर स्टेटमेंट असेल असं नाही. 5 + 4 हे 13 दिलं तरी स्टेटमेंट आहे. ती स्टेटमेंट आहे, पण कोणती स्टेटमेंट आहे? फॉल्स स्टेटमेंट आहे. म्हणून त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय असेल, कॅपिटल एफ. लक्षात घ्यायचं. तर तुम्हाला सांगता येईल इट इज अ स्टेटमेंट. It is a statement, comma, which is false statement, which is false, comma, hence, त्यामुळे hence its truth value, hence its truth value is capital. त्याची truth value ची capital F. म्हणजे false statement आहे. दुसरा आपल्याला दिलेला आहे x - 3 = 14. आता मला सांगा ही स्टेटमेंट आहे का? x - 3 = 14 आहे का? नाही सर. नाही. कारण का? जोपर्यंत x ची व्हॅल्यू कळणार नाही, बाजूला देणार नाही, तोपर्यंत त्याला आपल्याला x च्या जागी काय ठेवायचं ते माहित नाही. त्यामुळे हा स्टेटमेंट नाही. हे कोणता सेंटेन्स आहे? इट इज अ ओपन सेंटेन्स. कोणता सेंटेन्स आहे? ओपन सेंटेन्स. बस, पुढे लिहायची गरज नाही. स्टेटमेंट असेल तर ट्रू फॉल्सचा प्रश्न येतो. स्टेटमेंट नसेल तर ट्रू फॉल्सचा प्रश्न येईल का? नाही. त्यामुळे हा स्टेटमेंट नाही. हा कोणता आहे? ओपन सेंटेन्स आहे. इट इज अ ओपन सेंटेन्स इज देअर. हे काय आहे? ओपन सेंटेन्स आहे. त्यामुळे इट इज हेन्स कॉमा हेन्स इट इज नॉट अ स्टेटमेंट. ओपन सेंटेन्स आहे, याला स्टेटमेंट म्हणता येणार नाही. ठीक आहे. नेक्स्ट वन. आता बघा, हे सगळे तुम्हाला सिंपल उगत मी लिहून नाही. क्लोज द डोर. सांगा ही स्टेटमेंट आहे का? ही स्टेटमेंट आहे नाही. हे काय आहे? सेंटेन्स आहे. तो पण कोणता आहे? क्लोज द डोर म्हणजे काय? ऑर्डर दिली याच्यामध्ये, डोरला लावा. म्हणजे कोणता सेंटेन्स आहे? इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. हे सगळं समजून सांगितलं तुम्हाला मी. इट इज अ कोणता सेंटेन्स आहे? इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणून कॉमा hence it is not a statement. म्हणून याला स्टेटमेंट म्हणता येणार. ठीक आहे. त्यानंतर आता नेक्स्ट आहे 0 इज द कॉम्प्लेक्स नंबर. बघा नेक्स्ट वन. इथे तुम्हाला लास्ट मध्ये करतो. 0 इज द कॉम्प्लेक्स नंबर. सांगा ही स्टेटमेंट आहे का? यस, टेल मी. 0 हा कॉम्प्लेक्स नंबर असतो. कारण 0 ला आपल्याला कसं येते? कॉम्प्लेक्स नंबर झाला असेल तर झालेला आपला 0 लिहिता तुम्हाला 0 + 0i है ना. 0 हा कॉम्प्लेक्स नंबर आहे असं आपल्याला सांगता येईल. कारण 0 ला आपल्याला कॉम्प्लेक्स नंबरच्या फॉर्म मध्ये लिहिता येतो. तर सर्वात पहिले ही काय आहे? स्टेटमेंट आहे. आणि तो कोणती स्टेटमेंट आहे? ट्रू स्टेटमेंट आहे. तर कसं लिहिता येईल? इट इज अ स्टेटमेंट. इट इज अ स्टेटमेंट. STM की शॉर्ट मध्ये लिहिलं मी. कॉमा विच इज कशी आहे? विच इज ट्रू. कारण 0 ला कॉम्प्लेक्स नंबर म्हणता येईल. कॉमा हेन्स इट्स ट्रूथ व्हॅल्यू. कॉमा हेन्स इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज कॅपिटल. एवढा असा समज तुम्हाला लिहायचं प्रत्येक याच्यामध्ये. असे टोटल 14-15 काहीतरी आहे. बघा आता तुम्हाला काय काय सांगता येईल. आता प्रत्येक मध्ये तुम्ही सांगा बघा. आता बघा हे आहे का? बघा, प्लीज गेट मी ब्रेकफास्ट. सांगा आहे का? प्लीज गेट मी ब्रेकफास्ट. नाही. कारण याला बघून आपल्याला ट्रू आहे का फॉल्स आहे असं सांगता येतो का? नाही. प्लीज गेट मी ब्रेकफास्ट म्हणजे हा सेंटेन्स आहे. कोणता सेंटेन्स आहे? इम्पेरेटिव्ह. कारण याच्यामध्ये काय रिक्वेस्ट आहे. प्लीज गेट मी ब्रेकफास्ट. म्हणजे आपण त्याला आणून देणार नाही आणून देणार ते आपला प्रश्न आहे. पण त्याने आपल्याला काय म्हणलेलं आहे? रिक्वेस्ट केली आहे. तर हा सेंटेन्स आहे ते पण कोणता? इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे. त्याला स्टेटमेंट म्हणता येणार नाही. स्टेटमेंट म्हणल्यावर काय?
एक तर ट्रू पाहिजे किंवा फॉल्स पाहिजे. त्याला बघूनच लक्षात येईल तुमचं हे स्टेटमेंट आहे का नाही. तर हे सेंटेन्स कोणता सेंटेन्स आहे? इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. प्लीज गेट मी अ ब्रेकफास्ट. इथे तुम्हाला हे लिहिता येईल. मग आता मी इथेच कट करतो. आता याच्यामध्ये ऍडजस्ट करू आपण. क्वेश्चन नंबर कोणता आहे ते 4-5 काय आहे हे सेम. प्लीज गेट मी अ ब्रेकफास्ट. A breakfast. The same. It is an imperative sentence, comma, hence it is not a statement. I like the part of the answer. Sawa. Congruent triangles are also similar. हे सगळ्यांना माहिती आहे. काय आहे स्टेटमेंट आहे का? सावा मध्ये congruent triangle are also similar. माहिती आहे तुम्हाला? This is स्टेटमेंट आहे. ट्रायंगल कॉन्ग्रुएंट ट्रायंगल जे आहे ते काय असतात? सिमिलर असतात. कॉन्ग्रुएंट ट्रायंगल म्हणजे हे ट्रायंगल आहे हा ट्रायंगल हे जर याला हे जर याला तर याला दिस वन असा सिंगल सिंगल हे डबल आणि हे कॉन्ग्रुएंट ट्रायंगल जर असतील तर त्या सिमिलर होते. काय असेल? सिमिलर असतील. त्यामुळे काय इथे तुम्हाला ऍडजस्ट करता येईल. क्वेश्चन नंबर कोणता आहे? 6. कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स are similar. Very simple one. It is a statement which is a truth, comma, hence its truth value is capital T. सगळ्यांना याप्रमाणे यामध्ये लिहायचा. ट्रू असेल स्टेटमेंट असेल ट्रू असेल तर असं लिहायचं. स्टेटमेंट असेल फॉल्स असेल तर असं लिहायचं. ओपन सेंटेन्स असेल तर डायरेक्ट लिहायचं ओपन सेंटेन्स hence it is not a statement. इम्पेरेटिव्ह असं लिहायचं इंट्रागेटिव्हला असं लिहायचं. तुम्हाला बघा फक्त क्वेश्चन वाचतो मी. आता मला सांगा x² is equal to x. क्वेश्चन नंबर 7 मध्ये x² is equal to x सांगा आपण हे काय वाटी काय सध्या की statement. x² is equal to x स्टेटमेंट आहे का? यस नाही सर. आहे का? आहे नाही. हा कसे असणार? कारण मी तुम्हाला आताच म्हणलं. आता बघा x² is equal to x ला तुम्ही करून करून काय करणार? याला आधी काय आणणार? पुन्हा x कॉमन काढणार असं येईल तुम्हाला याच्यामध्ये. तर x is equal to 0, x is equal to 1, x is equal to 0, x is equal to 1 याच्यामध्ये काही संधी देऊन तुम्हाला x ची व्हॅल्यूज नाही दिली असेल तर आपण कसं चेक करणार? समजा आता x is equal to 0 आहे इथून आला x is equal to 1. पण जोपर्यंत आपल्याला x ची व्हॅल्यू दिली नसेल तोपर्यंत आपल्याला हे जे रिझल्ट आहे ते बरोबर आहे का नाही ते चेक करता येईल का? नाही. x ची व्हॅल्यू त्यांनी दिलं पाहिजे बाजूला. म्हणजे त्यांनी जर x ची व्हॅल्यू समजा 50 जरी दिला असतील तर ते स्टेटमेंट असेल. पण ती कोणती स्टेटमेंट असेल? फॉल्स स्टेटमेंट असेल. तर त्यामुळे लक्षात आलं पाहिजे x मध्ये दिला असेल आणि बाजूला x ची व्हॅल्यू दिला नसेल तर ते कोणता सेंटेन्स असेल? इट इज आता सध्या दिलेलं नाही. इट इज अ ओपन सेंटेन्स कॉमा हेन्स इट इज नॉट अ स्टेटमेंट. हा झाला 7वें उत्तर. त्यानंतर 8वां बघा. अ quadratic equation cannot have more than 2 roots. आता हे तुमचं बेसिक नॉलेज. तर 8व्या नंतर पहिले 9वा बघा. मी तुम्हाला सर्च करते. डू यू लाईक मॅथमॅटिक्स? तुम्हाला सांगा डू यू लाईक मॅथमॅटिक्स हा सर्वात पहिले स्टेटमेंट आहे का? आहे का? नाही सर. नाही. कारण डू यू लाईक मॅथमॅटिक्स म्हणजे हा झाला क्वेश्चन मार्क. आपल्याला विचारला प्रश्न विचारला असेल तर हा सेंटेन्स असेल. तो कोणता सेंटेन्स असेल? इंट्रागेटिव्ह. कोणता सेंटेन्स असेल? इंट्रागेटिव्ह असेल. डू यू लाईक मॅथमॅटिक्स तर असं लिहायचं. इट इज अ इंट्रागेटिव्ह. इम्पेरेटिव्ह नाही घेणार. इट इज अ इंट्रागेटिव्ह सेंटेन्स कॉमा हेन्स इट इज नॉट अ स्टेटमेंट. तर त्याला पाहिजे डू यू लाईक मॅथमॅटिक्स मध्ये हा इंट्रागेटिव्ह सेंटेन्स आहे त्याला स्टेटमेंट म्हणता येणार नाही. क्वेश्चन नंबर कोणता पाहिला? 9. त्यानंतर पुन्हा 12वा बघा. कॅन यू स्पीक इन मराठी? कॅन यू स्पीक इन मराठी म्हणजे अगेन क्वेश्चन आपल्याला प्रश्न विचारला. आपल्याला येईल नाही तो नंतरचा प्रश्न आहे. याला बघून ट्रू किंवा फॉल्स म्हणता येईल का? नाही. हे पुन्हा काय आहे? इंट्रागेटिव्ह सेंटेन्स आहे म्हणून त्याला स्टेटमेंट म्हणता येणार नाही. 12च्या नंतर या इट रेन्स हेवीली. आता इट रेन्स हेवीली म्हणजे पाऊस खूप मोठ्याने जोराने पडायले. अरे कुठे पडायले? काय पडायले? काय सांगता येते याच्यामध्ये? नाही. संदिग्ध वाक्य आहे. कसं आहे? संदिग्ध आहे. त्यामुळे याला कोणतं सेंटेन्स म्हणता येईल? इट इज अ ओपन सेंटेन्स. काय म्हणता येईल? इट इज अन ओपन सेंटेन्स बिकॉज इट रेन्स हेवीली म्हणायला. इट रेन्स हेवीली म्हणल्यावर कुठेतरी जोरदार पाऊस पडायले पण कुठे पडायले? काय पडायले? कोणत्या ठिकाणी पडायले? काय सांगता येत नाही. त्यामुळे इट झाला तर संदिग्ध वाक्य. त्यामुळे याला काय म्हणते? इट इज अन ओपन सेंटेन्स. याला स्टेटमेंट म्हणता येणार नाही. तर याच्या तुम्हाला सेम इट इज अ ओपन सेंटेन्स कॉमा हेन्स इट इज नॉट अ स्टेटमेंट. लक्षात. आता
आता तुम्हाला जे येईल बघा. आता मी कुठं सोडलं होतं क्वेश्चन, मी सोडलं होतं इथून. A quadratic equation cannot have more than two roots. So what about this question? बघून घ्या ना, त्याच्याबद्दल मला काय सांगतील. A quadratic equation have काय बोला क्वेश्चन. A quadratic equation काय बोला त्यांनी, cannot have more than two roots. Cannot have more than two roots. Cannot have more than two roots. A quadratic equation cannot have more than two roots. तर सर्वात पहिले हे चेक करावं लागेल की स्टेटमेंट आहे का. तर यस, इट इज अ स्टेटमेंट. आता आपल्याला बघावं लागेल की स्टेटमेंट ट्रू आहे की फॉल्स आहे. सर्वात पहिले हे स्टेटमेंट आहे, quadratic equation cannot have more than two roots. आता त्यांनी म्हणलं तर सर्वात पहिले हे स्टेटमेंट आहे. आता याच्यामध्ये ही कोणती स्टेटमेंट आहे हे आपल्याला चेक करावं लागेल. तर मला सांगा, हे कोणती स्टेटमेंट आहे, ट्रू आहे का फॉल्स आहे? ट्रू. ट्रू आहे. कारण का, quadratic equation जर आपण सॉल्व्ह केलं तर quadratic equation मध्ये त्यांनी इथे काय विचारलं, quadratic equation cannot have more than two roots. दोन रूट पेक्षा जास्त रूट नसतात quadratic equation ला. तर हे जसं बरोबर आहे, कारण याच्यामध्ये जर पाहिलं आपण तर इक्वेशन जर अशी असेल तुम्हाला, म्हणजे ही इक्वेशन ax² + bx + c = 0, याचे फॅक्टर पडत नाही म्हणून याला कोणती इक्वेशन म्हणतो आपण, quadratic इक्वेशन. मग आता याचे जर रूट काढायचे असेल तर काय त्यामध्ये -b फॉर्म्युला नाही, +-√b² - 4ac/2. मग हा प्लस मायनस असल्यामुळे, हा मध्ये प्लस मायनस असल्यामुळे आपल्याला नेहमी किती रूट भेटतात, 2 रूट भेटतात. आणि प्रश्न काय म्हटलं, quadratic equation cannot have more than two roots. तर ही स्टेटमेंट कशी आहे, इट इज अ स्टेटमेंट इज ट्रू, हेन्स इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज कॅपिटल T. सेम तसं आपण जसं मागे कसं लिहायचं, काय लिहायचं, इट इज अ स्टेटमेंट विच इज ट्रू स्टेटमेंट, कॉमा हेन्स इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज कॅपिटल T. तुम्हाला मी स्पष्टीकरण दिलं की ही quadratic इक्वेशन आहे, याला जर मध्ये हा प्लस मायनस आल्यामुळे आपल्याला नेहमी किती रूट भेटणार, 2 रूट भेटणार. मग 2 रूट्स असेल तर 2 पेक्षा जास्त भेटणार नाही. त्यामुळे हे जे स्टेटमेंट आहे हे स्टेटमेंट ट्रू आहे आणि त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय असेल, कॅपिटल T. नाव नेक्स्ट वन. हा आपला 9वा क्वेश्चन आपण जे सोडले ते सगळे बघायला जातो. त्यानंतर मी हे 8वा झाला. 9वा तर सांगितलं तुम्हाला मी, डू यू लाईक मॅथमॅटिक्स, इट इज एन इंटिग्रेटिव्ह सेंटेन्स, इट इज नॉट अ स्टेटमेंट. त्यानंतर द सन सेट्स इन द वेस्ट. सांगा बरोबर आहे का, द सन सेट्स इन द वेस्ट, बरोबर आहे का? हो. सन सेट इन द वेस्ट म्हणजे हे स्टेटमेंट आहे आणि कशी स्टेटमेंट आहे, ट्रू स्टेटमेंट आहे. कॉमा हेन्स इज ट्रूथ व्हॅल्यू काय असेल, कॅपिटल T. सन वेस्ट मध्येच होतं, सेट कुठे होतो, वेस्ट मध्येच होतो. द सन सेट्स इन द वेस्ट, तर कसे तुम्हाला सेम, it is a statement which is a true statement, comma hence its truth value is capital T. ठीक है, चलो फिर उसके बाद नेक्स्ट क्वेश्चन. आता मला सांगा, all real numbers are whole number. What about we can say that all real numbers are whole number? काय म्हणते